जय शंकर. श्री स्वामी समर्थ. शिवनाथ बाबांची भेट. अंतापूरवरून निघून शंकर नाशिकला पोचला. नाशिकमध्ये गोदामाईच्या काठावरच्या देवळात दर्शन घेऊन शंकर तिथेच घाटावरती बसला. घाटावरती बसून गोदामाईच्या प्रवाहाकडे तो पाहत विचार करत बसला होता. डोक्यात विचार चालला होता, प्रवास तर आपण सुरू केला आहे, पण आता पुढे काय करायचे, कुठे जायचे, पुढचा मार्ग कुणीतरी आपल्याला सांगायला हवा. केदारनाथला तर जायचे आहे, पण कसे जायचे, कुठल्या दिशेने जायचे आपल्याला काहीच माहीत नाही. आपण हे कुणाला तरी विचारले पाहिजे. इथे बाळशंकर विचार करत गोदामाईच्या प्रवाहाकडे शांत नजर लावून बसला होता. थोड्याच वेळात तिथून आपल्या मधुर आवाजात श्री रामाचे भजन गात स्वामी शिवनाथजी सुंदर नारायणाच्या देवळाकडे निघाले होते. त्यांच्या सडपातळ बांध्यावरती ते पांढरे शुभ्र धोतर, तो पांढरा सदरा, वरून केशरी उपरणे इतके शोभून दिसत होते की कोणाचेही न कळत त्यांच्याकडे लक्ष वेधले जाईल. त्यावरून त्यांच्या चेहऱ्यावरील स्मित हास्याच्या भावामुळे कुणालाही जिव्हाळा वाटावा. शिवनाथ बाबा देवळाकडे जाता जाता त्यांची नजर घाटावरती बसलेल्या बालकाकडे गेली. सावळा रंग, मोठे मस्तक, त्यात विस्कटलेले केस, भव्य कपाळ आणि गोदामय्याकडे पाहणारे त्याचे मोठमोठे लखलखणारे डोळे. शिवनाथ बाबांच्या मनात विचार आला, हा मुलगा कोण असेल? इतका लहान मुलगा इथे एकटाच इतका गंभीर होऊन विचार करत बसला आहे. शिवनाथ बाबा शंकरकडे वळाले आणि त्याच्या जवळ जाऊन त्याला विचारले, बाळ, कोण आहेस तू? कुठला आहेस? इथे एकटाच कसा काय आलास? शंकरने काहीच न बोलता त्यांच्याकडे फक्त एकदा पाहिले आणि पुन्हा नदीकडे बघत विचार करत बसला. शंकरच्या त्या एका क्षणाच्या नजरेने बाबांना जाणीव करून दिली की हा कोणी सामान्य बालक नव्हे. त्यांची उत्सुकता आणखी वाढली. त्यांनी त्याला पुन्हा विचारले, बाळ, सांगशील का कोण आहेस तू? तरीही शंकरचे उत्तर नाही. हे बघून बाबा मंदिराकडे जाण्यासाठी मागे वळाले. तेवढ्यात शंकर बोलला, याच प्रश्नाचे उत्तर शोधायचे आहे मला. मला जे माहीत नाही त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कसे सांगणार मी अंतापूरवरून आलो आहे. मी कोण आहे याचाच शोध मला घ्यायचा आहे. शंकर अचानक डचकून भानावर आला. त्याला हे जाणवले की हे शब्द आपल्या मुखातून निघाले तर, पण आपण असे कसे बोललो हे त्याला मात्र समजले नाही. शंकरची गोंधळलेली अवस्था बघून बाबांना हसू आले. त्यांना खात्री पटली की आपण जो विचार केला होता त्याप्रमाणे हा बालक कोणी सामान्य नव्हे. याला कुठल्या तरी विशिष्ट कामासाठी पाठवले गेले आहे. शिवनाथ बाबा पुढे आले. त्याच्या डोक्यावरून हात फिरवून म्हणाले, बाळा, पहिल्यांदाच आला आहेस का नाशिकला? शंकरने होकारार्थी मान डोलवली. बाळशंकरचा केदारनाथचा प्रवास यात शिवनाथ बाबांचा खूप मोठा वाटा होता. बाळशंकरला खूप छान प्रकारे शिवनाथ बाबांनी मार्गदर्शन केले आणि बाळशंकरचा आपले शंकर महाराज कसे झाले बघूयात पुढील काही भागांमध्ये. जय शंकर. श्री स्वामी समर्थ. संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.